स्वच्छतेला प्राधान्य देणारी ही रयत शिक्षण संस्था आहे। या संस्थेमध्ये स्वच्छता, गुणवत्ता, इन्फ्रास्ट्रक्चर या दृष्टीनं अनेक सोयी सुविधा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। तो प्रयत्न या विद्यालयामध्ये होणं महत्त्वाचं होतं। मी सौरभ सरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी निश्चितच सर आपण तशा पद्धतीनं प्रयत्न करू आणि 10 संडास बाथरूम त्यांनी बांधून देण्याचं वचन दिलं आणि गेले 7-8 महिन्यामध्ये ते काम पूर्णत्वास झालेलं आहे आणि त्यामुळं आमच्या या विद्यालयातील विद्यार्थी त्या सुविधेचा फायदा अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेत आहेत। त्याचबरोबर त्यांनी वर्षभर हेल्थ अँड हायजीन अवेअरनेस विषयी वेगवेगळ्या विषयावर लेक्चर्स घेतले, स्पर्धा परीक्षा घेतल्या आणि त्या स्पर्धेमध्ये जे चॅम्पियन झालेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांनी पारितोषिक वाटप केलं। तर अशा पद्धतीनं एम्पॉवर इंडिया आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुंदर असं काम या प्रिमायसेसमध्ये चालू आहे। याचा मला आणि माझ्या स्कूल कमिटीच्या सर्व सभासदांना त्याचा सार्थ अभिमान आहे। विविध संस्थांच्या सहाय्यतेमुळे आमचे विद्यालयाचं काम सुसज्जपणे सर्व इमारत वगैरे सुसज्ज झालेली आहे, परंतु आम्हाला एक समस्या आमच्या विद्यालयापुढे होती। अगदी मोठा ज्वलंत प्रश्न होता तो म्हणजे शौचालयाचा। कारण विद्यालयाची जरी इमारत झालेली असली तरी सुद्धा शौचालय अतिशय आमच्या स्टाफनी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं बांधलेलं होतं आणि त्याची अवस्था म्हणजे अतिशय वाईट होती आणि ह्या शौचालयाच्या अभावी आमच्या विद्यालयामध्ये ज्या 8वी ते 10वीचे विद्यार्थी येतात आणि यामध्ये सगळ्यात जास्त संख्या ही मुलींची असल्यामुळं मुलींना विशेष काळामध्ये या म्हणजे नेहमीच शौचालयाअभावी खूप समस्या येत होत्या आणि अतिशय अगदी खूपच अडचणींना विद्यार्थिनींना तसंच लेडीज स्टाफला सामोरं जावं लागत होतं। ही जी समस्या आहे तर एम्पॉवर फाउंडेशन या सामाजिक संस्थेने आमची उणीव ओळखून आम्हाला ती सुसज्ज अशी इमारत बनवून दिलेली आहे। आता इमारत तर झालेली आहे, आमची जी समस्या आहे तरी त्यांनी सोडवलेली आहे, पण जे आता शौचालय बांधलेलं आहे सुसज्ज अनेक सुविधांनी युक्त त्यांनी दिलेला आहे, हा त्यांचा खूप मोठा आमच्यावरती उपकार आहेत। ती आता जी इमारत तयार झालेली आहे त्या इमारतीचं स्वच्छता राखणं आणि त्याची काळजी घेणं हे सर्व आमच्या विद्यार्थ्यांचं आमचं नैतिक जबाबदारी आहे। आम्ही स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय खरवई या शाळेत शिकत आहोत। आम्हाला अत्यंत गरज असलेले शौचालय एम्पॉवर फाउंडेशन सामाजिक संस्था यांच्या मदतीने बांधून मिळाले आहे। आमच्या शाळेत पूर्वी शौचालयाची खूप कठीण अवस्था होती। आम्हाला पावसाळ्यामध्ये भिजून आल्यावर चेंजिंग रूम नसायची, आम्हाला थंडीमध्ये बसायला लागायचं। एम्पॉवर फाउंडेशनने आम्हाला नवीन शौचालय बांधून दिलं, त्यात एक टॉयलेट आणि चेंजिंग रूम आहे। आता आम्हाला पावसाळ्यातून भिजून आल्यावर ओल्या कपड्यात बसायला लागत नाही आणि आता आम्ही वॉशरूमला फ्रीली जाऊ शकतो। आमच्या शाळेमध्ये आतापर्यंत वैष्णवी सोनवणे हिने एम्पॉवरच्या वतीने आमच्या शाळेत खूप वेगवेगळे उपक्रम मुलांकडून राबवून घेतले। त्यात जसे की तिने मुलांना हात कसे धुवायचे, वॉशरूम कसं स्वच्छ ठेवायचं, साबण कशी तयार करायची, केलेले साबण जी तयार केली त्याचा वापर कसा करायचा, त्यानंतर मुलांकडनं वेगवेगळ्या वॉल पेंटिंग वगैरे तिने काढून घेतल्या ज्याच्यामधनं मुलांना खूप छान असा संदेश देता येईल। त्याचबरोबर तिने ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी फक्त मुलांसाठीच मर्यादित न ठेवता त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये पॅरेंट्सनाही इन्व्हॉल्व करून घेतलं। जसं की वेगवेगळे उपक्रम पॅरेंट्ससाठी तिने राबवले, सगळ्या पॅरेंट्सच्या मीटिंग वगैरे घेतल्या, त्यांना झाडे लावा, झाडे जगवा, आपलं वातावरण आजूबाजूचं कसं आपण छान असं प्रफुल्लित ठेवू शकतो याबद्दल खूप सारं तिने मार्गदर्शन केलं। पॅरेंट्सच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तिने घेतल्या ज्यात सगळ्या पॅरेंट्सनी खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। सगळ्यांनी खूप छान प्रकारे तिला सहकार्य केलं आणि सर्वांनुमते ओव्हरऑल तिने जे काही परफॉर्मन्स घेतले मुलांकडनं करून त्याचा नक्कीच आमच्या सगळ्या मुलांना, पालकांना पुढे भविष्यामध्ये नक्कीच चांगला फायदा होईल। या 5वी ते 7वीच्या किशोरवयीन मुलींना एम्पॉवर इंडिया या NGO तर्फे मासिक पाळीच्या दरम्यान होणारे त्रासांबाबत, नंतर त्याची स्वच्छताबाबत आणि स्वच्छतेनंतर त्याचे उपायाबाबत
पूर्ण अशी सखोल माहिती दिलेली आहे. मुलींमध्ये जे ते गैरसमज होते ते गैरसमज चर्चेतून त्यांनी सोडवलेले आहेत. त्यामुळे मुलींचं आमचं जे त्याबाबत जे गैरसमज दूर होऊन मुली आमच्या त्याबाबत सज्ञान झालेल्या आहेत. राकेश जैन विद्या मंदिर शिवकर या शाळेमध्ये 2006 पासून IBT हा विभाग सुरू केलेला आहे. या विभागामध्ये गेली वर्षभर विद्यार्थी 4 विभागामध्ये शिक्षण घेत आहेत. त्यातला पहिला विभाग आहे गृह आरोग्य. त्यामध्ये विविध प्रकारचं ज्ञान विद्यार्थी घेऊन आपापल्या घरी प्रॅक्टिकल आणि शाळेमध्ये येऊन प्रॅक्टिकल करत आहेत. इलेक्ट्रिक विभागामध्ये विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक विभागाच्या विविध उपक्रमांचं ज्ञान मिळते. त्या उपक्रमावर प्रॅक्टिकल पण ते करतायत आणि तसं डिस्प्ले त्या वर्गामध्ये ते करून दाखवत आहेत. ऊर्जा पर्यावरणमध्ये वेल्डिंग असेल, ड्रिलिंग असेल, कटिंग असेल, अशा विविध गोष्टींचं ज्ञान ते घेत आहेत आणि ते वस्तू पण बनवून आपल्या शाळेसमोर आपल्याला शाळे उपयोगी वस्तू ते देत आहेत. शेती विभागामध्ये आपल्या विविध रोपांची माहिती नर्सरी असेल आणि त्याच्यामध्ये ती रोपं लावल्यानंतर त्याच्याबद्दल माहिती आपल्या समाजापर्यंत पण ते पोचवत आहेत आणि आपल्याला स्वतःला पण रोपांची माहिती करून त्या रोपांचा उपयोग ते घरी आणि शाळेसाठी विविध उपक्रमात ते करत आहेत. विभागाचे जे 4 टीचर आहेत, ह्या 4 टीचरांना प्रत्येक वर्षी ट्रेनिंग पाबल येथे जाऊन घ्यावी लागते आणि एम्पॉवर ऑफ इंडिया त्याची संपूर्ण व्यवस्था करत असते. ह्या टीचरना नवीन नवीन शिकण्यासाठी ही ट्रेनिंग असते आणि ते सगळे टीचर ट्रेनिंग घेऊन मग येत असतात आणि मग विद्यार्थी हे संपूर्ण मॉडेल्स असे बनवत असतात. वर्षभर ज्या ज्या विभागामध्ये जे प्रकल्प तयार केले त्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती विद्यार्थ्यांमध्ये गेलेली आहे. पण ते तयार केलेले मॉडेल्स आम्ही सायन्सच्या आणि IBT विभागाच्या माध्यमातून विज्ञान प्रदर्शन मोठ्या प्रमाणात भरवलं होतं शाळेमध्ये आणि तिकडे 400-500 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला होता. विविध शाळांमधले विद्यार्थी आले होते, पालक आले होते. असा हजारो विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रकल्प, पालकांपर्यंत हा प्रकल्प पोचतोय. आजकाल 3D प्रिंटर मी त्याच्यामध्ये एखादी गोष्ट बनवली त्याची प्रिंट घेऊन ती वस्तू विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला दाखवता येते. ही एक गोष्ट आम्हाला या नवीन याच्यामध्ये मिळालेली आहे. हा जो विषय आहे हा विद्यार्थी शिक्षणाबरोबर याची गरज काय तर टेक्निकल विभाग आजच्या काळामध्ये कॉम्प्युटर असेल, टेक्निकल असेल, रोबोटिक असेल, प्रोग्रामिंग असेल, या सगळ्या गोष्टींची आजच्या काळामध्ये गरज असल्या कारणाने आपण त्या गोष्टी विद्यार्थ्यापर्यंत देत आहोत आणि त्याचं 10वी नंतर विद्यार्थ्यांना आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप फायदा होतोय की 10वी नंतर ते पॉलिटेक्निकलला जात आहेत, ITमध्ये ते जात आहेत आणि प्रॅक्टिकल ज्ञानाच्या धड्यावर कितीतरी विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ते काम सुद्धा करत आहेत.